नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या बाजूला या योजनेविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या योजनेचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे या योजनेविरोधात लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेस पेचकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे. लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना असून हा राज्याचा धोरणात्मक निर्णय आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा मार्ग आता मोकळा झालाय. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.